पैठणी म्हणजे प्रत्येक मराठी स्त्रीच्या मनाचा कोपरा। सण समारंभ, लग्न किंवा खास प्रसंग पैठणी साडी नेसली की लक्ष वेधून घ्यावंच लागतं। पण तिचं सौंदर्य अधिक खुलवायचं असेल तर योग्य स्टायलिंग करावंच लागतं। पैठणी साडीवर स्टाईल कशी करावी जी पारंपरिकही वाटेल आणि स्टायलिशही। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। पैठणी साडी नेसण्याची स्टाईल। पैठणी नेसताना पल्ल्याला विशेष महत्त्व असतं। जर तुम्ही ओपन पल्लू स्टाईल वापरली तर साडीचे शोभिवंत डिझाइन आणि जरी खुलून दिसते। उलटा पल्लू म्हणजे गुजराती स्टाईल मध्ये देखील पैठणी छान दिसते। विशेषतः जेव्हा तुम्ही मोठ्या बॉर्डरची साडी नेसता, हाय वेस्ट ड्रेसिंग ट्राय कराल तर तुम्ही स्लिम दिसू शकता आणि साडी अधिक ग्रेसफुल दिसते। योग्य ब्लाउज निवड। पैठणीला साजेसा ब्लाउज म्हणजे तिची कथा पूर्ण होते। जर पारंपरिक लुक हवा असेल तर हाय नेक, फुल स्लीव्स किंवा मागे पट्ट्यांसह ब्लाउज उत्तम वाटतो। आजकाल हाकोबा, 3D वर्क किंवा जरी वेल्वेट ब्लाउज खूप ट्रेंड मध्ये आहे। तुमच्या पैठणीच्या रंगाशी साजेसा किंवा कॉन्ट्रास्ट रंग वापरून तुम्ही एकदम रॉयल लुक मिळवू शकता। सिंपल ब्लाउजवर जर तुम्ही कानफुले किंवा झुमके घातले तर एक वेगळीच अदा उमटते। दागिन्यांची निवड। पैठणी सोबत पारंपरिक दागिने हवेतच। नथ, चंद्रकोर, टिकली, झुमके, मोत्यांचा राणीहार किंवा ठुशी हे सगळं तुमच्या लुकला रॉयल टच देतं। आजकाल ऑक्सिडाइज ज्वेलरी सुद्धा पैठणीवर मॅच केली जाते, खास करून यंग जनरेशन मध्ये। तुम्ही केस मोकळे ठेवले तरी चालेल, पण जर तुम्ही सिंपल वेणी घातली आणि त्यात गजरा गुंफला तर तो लुक अजूनच उठून दिसतो। बॅग आणि फुटवेअर। पैठणीवर साधं पण एलिगंट पर्स वापरा, जसं की पोटली बॅग किंवा एम्ब्रॉयडर्ड क्लच। फुटवेअरच्या बाबतीत कोल्हापुरी चप्पल, मोजडी किंवा हिल्स कोणतीही चालेल, पण ती पैठणीच्या शानशी जुळणारी असावी। हे लक्षात ठेवा की संपूर्ण लुकला एकसंध ठेवणं हेच खरं सौंदर्य। पैठणी साडी घालणं म्हणजे केवळ कापड नव्हे, ती आपल्या संस्कृतीची शान मिरवणं आहे। योग्य स्टायलिंग केल्यास पैठणी साडी तुमचं व्यक्तिमत्व खुलवते, क्लासिक, एलिगंट आणि आत्मविश्वासपूर्ण। तर मग पुढच्या वेळी पैठणी नेसताना हे स्टायलिंग टिप्स लक्षात ठेवा आणि सगळ्यांच्या नजरा तुमच्यावरच खिळू द्या। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या पैठणी स्टायलिंग टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।